नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये साधा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे तर हे बघायचं आहे। त्याच्यासाठी मी हे पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज हा कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ही पार्ट एका बाजूचे बरोबर अशा पद्धतीने करून घेत आहे। तुम्हाला जर का ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकतात। तर या साधा ब्लाऊजची आपल्याला शिलाई अगदी सोप्या पद्धतीत करून घ्यायची आहे। तर कटोरीचे दोघंही कोने एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून आणि जिथं आपण कट मारून घेतलेला आहे टक्ससाठी त्याच्यापासून उभा टक्स आपल्याला 2.25 इंचाचा घ्यायचा आहे। लहान साईज असल्यामुळे आपल्याला 2.25 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे। तर हा 27 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, अगदी लहान आहे। नंतर बघू शकता छान अशी कटोरी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर साइड पार्ट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा एकमेकांवरती कोने बरोबर अशा पद्धतीने ठेवून तुम्ही जर का गळ्याकडच्या बाजूने जरी शिलाई केली तरी सुद्धा चालेल आणि थोडं थोडं पकडत बरोबर ॲडजस्ट करायचं आहे। वरती परफेक्ट येत आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करून घेत जायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला बरोबर गळ्याकडच्या बाजूला डबल त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळ्याकडच्या बाजूला थोडा एक्स्ट्रा भाग आहे तर तो मी नंतर कटिंग करून घेणार आहे। त्याच्यानंतर इथं हा भाग अशा पद्धतीने फोल्ड करून आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी आपण पेपर पॅटर्नवरून कटिंग केलेली आहे, म्हणून कोणती ब्लाऊजवरती कटिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, जर का आपण ही क्रॉस पट्टी कटिंग केलेली आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केली, साधा ब्लाऊज पीस आहे आणि जर तुम्ही त्याच्यावरती क्रॉस पट्टी सेम अशी कटिंग केली तर पुढची साईड ही जास्त होते। त्याच्यामुळे आपल्याला ही तयार केलेली क्रॉस पट्टी पेपर पॅटर्नवरची अशा पद्धतीने 5 इंच फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग तिची आपल्याला कटिंग करायची आहे। कारण की ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज असला की त्याच्यावरती आपल्याला 5 इंच खाली आणि अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन लागत असतं, परंतु साधा ब्लाऊज पीस असला तर आपण डायरेक्ट अशा पद्धतीने फोल्ड करून आणि इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करतो। त्याच्यासाठी इथं आपल्याला 5 इंच इतकं खाली एक्स्ट्रा होतं आणि ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस पट्टी ही खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। तर ही असं केव्हा करायचं आहे, फक्त जेव्हा साधा ब्लाऊज असला बिना अस्तरचा तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आणि अस्तरचा ब्लाऊज असला की 1.25 इंच इतकं आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये शिलाई मार्जिन लागतच असतं। आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अशा पद्धतीने मी बरोबर उलटी बाजू खालच्या बाजूला घेतलेली आहे आणि मेन बाजू ही वरती ठेवून आणि ती त्याच्यामध्ये आतमध्ये अशा पद्धतीने कटोरीचा आणि साइड पार्टचा रोल करून आणि दोघं कोने बरोबर तिघही कोने बरोबर एक सारखे ठेवून आणि असं थोडं थोडं पकडत बरोबर शिलाई करून घेत आहे। तर खालच्या बाजूला कटोरीचा भाग हा अटकणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर चेक करत शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यावरती सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि कटोरीचा आणि साइड पार्ट बरोबर रोल करून आतमध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा। तर अगदी छान पद्धतीने मी क्रॉस पट्टी ही जॉईंट केलेली आहे। तर एक्स्ट्राची क्रॉस पट्टी मी कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर दोघंही क्रॉस पट्टे मी अशा पद्धतीने दोघंही पार्ट जोडून आणि समोरासमोर ठेवून आणि बरोबर चेक करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला इथं आयपट्टी आणि हुकपट्टी आपण प्रत्येक ब्लाऊजला ज्या पद्धतीने जोडत असतो त्या पद्धतीने जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने दोघंही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत। जर का एखादा भाग एक्स्ट्रा झाला तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडला मध्ये सेंटरवरती कट मारून आणि मागचे दोघंही टक्स मारून घ्यायचे आहेत। तर हा साधा ब्लाऊज बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला टक्स मारून आणि मग कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी बरोबर अशा पद्धतीने एकसारखे ठेवून आणि
दोघंही टक्स मारून आणि कमरपट्टी जोडून घेतलेली आहे। आपण रेग्युलर ज्या पद्धतीने ब्लाऊजला कमरपट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने जोडून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे पार्ट अशा पद्धतीने शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून आणि दोघंही बाजूंचे शोल्डर मी जोडून घेत आहे। तर शोल्डरवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि दोघंही शोल्डर जोडून झाल्यानंतर तर आपण कटिंग करत असताना जरी ते परफेक्ट मापाने कटिंग केलेले असले परंतु तरीसुद्धा ते कमी जास्त होत असतात, म्हणून ते आपल्याला लगेचच चेक करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि सरळ रेषेत करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात मी त्याच पद्धतीने करून घेतले। त्याच्यानंतर साधा ब्लाऊज आहे आणि आपल्याला साधा ब्लाऊज असला की त्याला हात शिलाई करावी लागते। तर बाह्या मी अशा पद्धतीने 1.5 इंच ह्या एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत। 3 इंचाची बाही आणि पुढे मी शिलाई मार्जिन ॲड करून आणि पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1/2 इंच अशा पद्धतीने फोल्ड करून आणि हात शिलाई करण्यासाठी अशा पद्धतीने पट्टी केली आणि नंतर मी बाही बरोबर चेक करून घेत आहे आणि चेक करून झाल्यानंतर हिच्यावरती आपल्याला 5 नंबरची म्हणजे कच्ची शिलाई म्हणतो आपण ती मारून घ्यायची आहे, कारण इथं आपण नंतर हात शिलाई झाल्यानंतर आपल्याला ही शिलाई उसवावी लागणार आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही मी तशाच पद्धतीने तयार करून घेत आहे। दोघंही बाह्या तयार करून झाल्यानंतर बाह्याचा मध्य सेंटर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आणि दोघंही बाह्या बरोबर एकसारख्या चेक करून घ्यायच्या। जर का एखादी कमी जास्त झाली तर ती आपल्याला बरोबर सुरुवातीलाच कटिंग करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे काखेतील दोघंही भाग अगदी समोरासमोर येतात, कुठेही मागे पुढे होत नाही। त्याच्यानंतर बाह्या मी बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेत आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेत आहे। जर का तुम्ही नवीन शिकणारे असणार तर मध्य सेंटरपासून शोल्डरच्या मध्य सेंटरपासून आणि बाहीचा मध्य सेंटरपासून आपल्याला बाही दोघंही बाजूंना जोडून घ्यायची आहे, म्हणजे बाहीचा मध्य सेंटर हा मागे पुढे होणार नाही आणि बाही ही परफेक्ट येणार। तर बाही जोडत असताना एकही भाग आपल्याला खेचायचा नाही, अगदी हलक्या हाताने दोघंही पार्ट पकडून आणि शिलाई करून घ्यायची। तर बघू शकतात मी बाही जोडून घेतली आणि तिच्यावरती सुद्धा मी डबल शिलाई करून घेत आहे। तर प्रत्येक पार्टवरती शिलाई करत असताना आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई उसवण्याचे चान्स राहत नाही। तर ह्याच पद्धतीने दुसरी ही बाही मी जोडून घेतली आणि बघू शकतात अगदीच परफेक्ट आलेली आहे तो सर्व बाही। त्याच्यानंतर कुठेही बाही कुठे कमी जास्त पडलेली नाही। जर का थोडी एक्स्ट्रा झाली तर ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं पाइपिंग करून घ्यायची आहे। तर पूर्ण गळ्याला पाइपिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने तिरकस क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतल्या आणि त्या सेम अशा पद्धतीने जॉईंट करून घेतल्या आणि पुढच्या बाजूला थोडं एक्स्ट्रा ठेवत आणि पूर्ण ब्लाऊजच्या पुढचा गळा मागचा गळा हा अशा पद्धतीने ठेवून आणि पूर्ण शिलाई करून घेत आहे। शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला पुढचा गळा मागचा गळा बारीक कट मारून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। इथं तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर कच्ची शिलाई मारून आणि मग तुम्ही हात शिलाई करून घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला इथं पाइपिंग करायची असेल तर बरोबर थोडं थोडं पकडत आणि पाइपिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत आणि पूर्ण गळ्याला मी पाइपिंग करून घेतली आणि शेवटी आणि सुरुवातीला थोडं लॉक करून घ्यायचं आहे। तर बघू शकतात माझा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज हा शिलाई करून झालेला आहे। तर आपल्याला एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून आणि फिटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पार्ट ठेवून आणि आपल्याला ती शिलाई करून घ्यायची। तर सुरुवातीला 1-2 शिलाया हे एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची मापं टाकून आणि मग फिटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर सुरुवातीच्या 1-2 पाव इंच इतक्या अंतरावर शिलाया मारून आणि मग आपल्याला फिटिंगची मापं मोजून आणि टाकून घ्यायची आहेत।
तर हा 27 इंच साईजचा अगदी छोटा कटोरी ब्लाऊज आहे. तर बघू शकतात मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीत मी याची शिलाई करून घेतलेली आहे. जर का तुम्हाला या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ, कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेक करू शकतात. तर कमर आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि उरलेल्या भागाचा 4 भाग अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि मग फिटिंगच्या जागेवरती आपल्याला ते बरोबर अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. दोघंही बाजूंना मी सेम त्याच पद्धतीने चौथा भाग काढून आणि टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मुंडा दंडघेर मोजून घ्यायचा, तो सुद्धा माप करून घ्यायचं बरोबर. अशा पद्धतीने खुणा करून आणि आयहुकची पट्टी सोडून, जी आयपट्टी आहे ती सोडून आणि छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला सरळ रेषेत शिलाई करता येत नसेल तर तुम्ही इथं खडूने सरळ रेष ओढून आणि मग सुद्धा शिलाई करू शकतात. अशा पद्धतीने परफेक्ट मापाने शिलाई करून घ्यायची आणि पाव इंचावर 1-2 एक्स्ट्राच्या शिलाया करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर बघू शकतात मी दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने माप टाकून आणि शिलाई करून घेतली. अशा पद्धतीने जर का तुम्ही सरळ रेष ओढून आणि मग जरी शिलाई केली तरी सुद्धा चालेल. तर बघू शकता छान असा ब्लाऊज शिलाई झालेला आहे आणि त्याचा फायनल लुक तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात. एकदम छान असा, कुठेही शोल्डर वगैरे उतरणार नाही आणि परफेक्ट फिटिंग आलेली आहे. तर मैत्रिणींनो, एकदा अशा पद्धतीने कटिंगसुद्धा करून बघा आणि शिलाई करून बघा. खूप छान आणि सोपी अशी पद्धत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास